काल नगरमध्ये सुद्धा मराठा समाजाने तिसगाव इथं मोर्चा काढला तुमच्या विरोधात सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी लिहिलं म्हणून. मी म्हणतोय ना, मी काय त्यांना एक न्याय देतो आणि मला एक देतो असं थोडंच. उगा ते एखादा अर्धा असतंय. मराठा समाजानं पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही आहे, कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहत. त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची, त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही. पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदाही सांगितलं शांत राहताय राहा. एखादा अर्ध टाकीत असतं टाकू द्या, त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होत आहे, करू द्या त्यांना चुका बऱ्याच. मी आता मागेच सांगितलं महिना 2 महिने गप राहा, बघूयात किती चुका करतात, नाविलाज मग आपला बी नारड्याला लागल्यावर. स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आहे? आपण आपले शेतीतले कामं करायचे, आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही, काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी. मी इथं खंबीर आहे लढायला, या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे. त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही. आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका, शेतीचे कामं आधी संपले पाहिजे. सरकारी पातळीवरती तहसीलदारांनी फक्त सरकार यावरती काहीतरी मार्ग काढत आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्यावा एवढाच कागद दिला तुम्हाला, या व्यतिरिक्त काही हालचाली काही नाही काही दिसत तर नाही सध्या. मी तर बघ माझं काम आहे. म्हणजे तुमचा उल्लेख करायचा नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं अशी सरकारची भावना आहे. होऊ शकतं, का ना करायचं ते होऊ शकतं. त्याचं काय सांगा सरकारची काय भावना आहे काय नाही. माझं कर्तव्य मी पार पाडतो, लढणं माझं कर्तव्य. समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं, लढणं ते मी करतो. तुमची तब्येत जेव्हा खंडणीत असते 2, 3, 4 दिवस बऱ्यापैकी असते, त्या काळात कुणीच भेटायला येत नाही. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेस म्हणले आले की माझं पूर्ण हे झालं की मग हे येतात भेटायला. शेवटी बघ त्यांनी कवा यायचं, आता त्यांचं त्या सत्ता त्यांच्या हातात दिली मराठीने, त्यामुळे ते ठरवतात. माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे. असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला. ते भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल का? ती मला काही अडचण नाही, इकडंच यावं म्हणून काय नाही. मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं. मला काय करमत नाही काय त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय, असं काही नाही. त्यांनी तिथून अंमलबजावणी केली तरी काय हरकत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.